संस्थांमध्ये रूपांतरित करण्याचं ठरवलेलं आहे आणि याच्यासाठी मध्ये काय झालं की रंगराजन समितीचा अहवाल ज्यावेळेला आला त्यावेळेला या सचिवांचं जे केडर होतं ते केडर रद्द करण्यात आलं आणि प्रत्येक सोसायटीला सांगण्यात आलं की तुमचा सचिव तुम्ही नेमा. त्याच्यामधून आज परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की एकूण राज्यामध्ये 20,870 नोंदणीकृत विविध कार्यकारी सहकारी संस्था आहेत. पैकी 48% नफ्यात असून 52% संस्था तोट्यामध्ये आहेत आणि म्हणून या सर्व संस्थांचा पदभार हा केवळ 8,746 गट सचिव यांच्याकडे आहे आणि म्हणून हे जे केडर जे आपण रद्द केलं होतं हे केडर पुनर्स्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून ही एक सुधारणा आणलेली आहे. आणि दुसरं कलम 88 मध्ये म्हणजे 83 ची चौकशी झाल्यानंतर 88 मध्ये आपण त्याच्यामध्ये जबाबदारी फिक्स करतो. पूर्वी त्याला 2 वर्षाच्या आतमध्ये ते पूर्ण करावं अशा प्रकारची तरतूद सध्याच्या कायद्यामध्ये आहे. तर ती 2 वर्षाच्या ऐवजी 1 वर्ष करावं अशा प्रकारची सुधारणा आणलेली आहे. तर सभागृहाला मी विनंती करतो मान्य करावं. ठीक आहे, मग मी पुढे जाते. मग प्रश्न असा आहे की महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 7 महाराष्ट्र सहकारी संस्था दुसरी सुधारणा विधेयक 2024 विचारात घ्यावे. काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. विधेयक विचारात घेण्यात आले. आता विधेयक खंडशः विचारात घेण्यात येईल. खंड 2 व 3 खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य विधेयकाचा भाग समजण्यात यावे. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. खंड 2 व 3 खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य विधेयकाचा भाग झाले. प्रभारी मंत्री. प्रस्ताव असा आहे की महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 7 महाराष्ट्र सहकारी संस्था दुसरी सुधारणा विधेयक 2024 संमत करण्यात यावे. प्रस्ताव असा आहे की महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 7 महाराष्ट्र सहकारी संस्था दुसरी सुधारणा विधेयक 2024 संमत करावे. प्रश्न असा आहे की महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 7 महाराष्ट्र सहकारी संस्था दुसरी सुधारणा विधेयक 2024 संमत करण्यात यावे. काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 7 महाराष्ट्र सहकारी संस्था दुसरी सुधारणा विधेयक 2024 संमत करण्यात आले. आता सामंत साहेब बाहेर गेलेले आहेत. विधेयक एक 2 छोटेसे मुद्दे आहे. कशामधले? हे आता जे सहकार विभागाचं 7 नंबरचं विधेयक आहे ते पास केले, पण तुम्ही बोला. छोटेसे मुद्दे आहेत मान्य सहकार मंत्र्यांना. एक तर हे 8,747 गट सचिव आपल्या सोसायट्यांची संख्या 20,870 आहे. सभापती महोदय, काय होतं की जिल्हा बँका यांना पगार देतो, पण काही जिल्हा बँकांची आर्थिक स्थिती सुद्धा चांगली नाहीये. आणि मागच्या काळामध्ये, कारण आता हे केंद्राने सजेस्ट केलेलं आहे, कधी कधी मागच्या काळात अशी शंका उपस्थित झाली होती की आता या ज्या ग्रामीण भागातील आर्थिक कणा असलेल्या विविध कार्यकारी सोसायट्या संपवण्याचा तर डाव नाही, अशा प्रकारची शंका मागच्या काळात निर्माण झाली होती. परंतु आता हे नव्यानं या सगळ्या रचना होत असताना मान्य सहकार मंत्री इथं आहेत, त्यांना या सगळ्या विषयाचं तर चांगलंच ज्ञान आहे. मला फक्त एवढंच म्हणायचं की ज्या बँका सक्षम नाही, पगार देऊ शकत नाही वेगवेगळ्या ठिकाणी, खरं तर बँकांनाच या सगळ्या सोसायट्या जगवण्याची गरज असते. खऱ्या अर्थानं बँकांनाच खऱ्या अर्थानं या सगळ्या सोसायट्या सक्षम झाल्या पाहिजे अशा प्रकारची त्यांची मानसिकता असते. आधी निवेदन करा. आणि म्हणून माझा हा आपल्या मार्फत मान्य मंत्री महोदयांना एक माझ्या मनातली शंका आहे की ज्या बँका सक्षम नाही, निवेदन पण करायचं. या बँका या भागातील या ज्या गट सचिव जे आहेत यांचा पगार आणि जे आता आपण हे पद व्यपगत केलं होतं यांनाच आपण घेणार आहात का, हा एक माझा प्रश्न आहे. आणि पुन्हा मग ज्या बँका सक्षम नाही याच्या पगारासाठी आपल्याकडे काही तजवीज आहे का,
काय वेगळ्या आपण काही त्याच्यासाठी रचना करणार आहे का, हा माझा एक छोटीशी शंका आहे माझ्या मनात. सभापती महोदय, ही जी सचिवांमध्ये जे अंतर आहे, इम्बॅलन्स, ते याच्यामुळे आहे की काही केडर अजूनही काम करतायत आणि काही जिल्ह्यामध्ये केडर बरखास्त केल्यामुळं त्या ठिकाणी सोसायटीच्या माध्यमातून त्यांना पगार दिला जातो. त्यामुळं सगळे एकदा केडरमध्ये आले की मग त्यांचा पगार किती द्यायचा. पूर्वी आपण ज्वाळ्याची वर्गणी कलेक्ट करत होतो, शासन काही त्याला पैसे देणार आहे आणि त्याच्यामुळं एकदा हे आता बिल मंजूर झाल्याच्या नंतर बाकीच्या या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यावर आम्ही बसून एक मार्ग काढू, चर्चा करू. रायगड पॅटर्न वापरा मंत्री महोदय. रायगड मध्ये मंत्री महोदय, मी नम्रपणे सांगतो की सगळ्या सोसायट्यांचं आपण एकत्रीकरण केलं. तुम्ही सभापतीकडे बघून बोला ना, सदस्यांकडे बघून का बोलताय? मी मंत्री महोदयांकडे बोलतोय. सभागृहात तुम्ही सभापतीकडे पाहायला पाहिजे बाई, आपण ज्येष्ठ आहात. सॉरी सभापती महोदय, मी मंत्री महोदयांना सांगतो की रायगड पॅटर्नचा थोडा अभ्यास करा. आम्ही एकत्रीकरण केलं सोसायट्यांचं आणि सोसायटीचं एकत्रीकरण त्याचा पगार स्टेशनरी सोसायट्यांना आम्ही बँक देतो आणि आज सोसायट्या सक्षम झालेल्या आहेत. प्रत्येक सोसायटीकडे आज आमच्याकडे 25-30 लाख रुपये स्वतःचे झालेले आहेत आणि म्हणून याच्या गांभीर्यानं विचार करा, त्याची एक चर्चा ठेवा. आम्हाला ते म्हणतात ते पण बँकेचे संचालक आहेत, जसे स्वतः बंटी पाटील पण आहेत संचालक. माझं म्हणणं, आम्हाला 10-12 लोकांना बोलवा. सातारा बँक चांगली आहे, पुणा बँक चांगली आहे. तुमच्याकडे केडर नाही आहे ना, आहे ते केडर असेल पण तिथे ऑपरेशनेबल आहे, शेती नाहीये तुम्हाला. तर मला काय वाटतं, तुमच्या कारकीर्दीत तुम्ही ह्याच्यावर वेळ दिला तर तुम्ही चांगलं एक मॉडेल कराल जे रायगड बँकेने केलेलं आहे, की जेणेकरून या सचिवांचा प्रश्न 100% मिटू शकतो. सभापती महोदय, सन्माननीय सदस्य जयंतराव पाटील यांनी जी सूचना या ठिकाणी केलेली आहे, जरूर रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेचा ज्या पॅटर्न जो आहे त्या पॅटर्नचा तर आम्ही अभ्यास करूच, पण आणखीन कुठल्या बँकांच्या मध्ये यापेक्षा आणखीन काही नवीन पॅटर्न आहे का त्याचा अभ्यास करू आणि सन्माननीय सदस्यांच्या बरोबर चर्चा करून मग त्याच्या बाबतीत अंतिम निर्णय करू. विधेयक क्रमांक